आणि यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी, पण त्या वेगवान स्वरूपात। सुरुवातीच्या बातम्या आपण बघणार आहोत युक्रेनमधल्या विध्वंसाच्या। ज्या प्रमाणात रशियानं नरसंहार केलाय त्यामुळे रशियाशी चर्चा करणंही कठीण असल्याचं परखड मत युक्रेनचे अध्यक्ष व्लोडिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे युद्ध संपवण्यासाठी रशियानं करारावर बोलणी करण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत त्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं ज्या भागातून माघार घेतली त्या भागात शेकडो नागरिकांचे मृतदेह सापडतायत। कीवच्या बाहेरच्या बुचा शहराला सोमवारी झेलेन्स्की यांनी भेट दिली। बुचा आणि इतर ठिकाणी नागरिकांचे मृतदेह काही ठिकाणी बॅरलमध्ये तळघरात देखील आढळलेत आणि त्यांच्यावर तीव्र अत्याचाराच्या खुणाही आढळल्या। रशियानं केलेल्या या नरसंहाराबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी योग्य ते न्यायालयीन पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे, असंही युक्रेनचे अध्यक्ष व्लोडिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितलं। या अत्याचारामुळे रशियाला जागतिक विद्रोह आणि युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरं जावं लागतंय। अर्धवट जळलेले मृतदेह पाहता रशियावर कठोर निर्बंध घालण्याची आणि रशियाकडून इंधन आयातीतली कपात करण्याची मागणी प्रामुख्यानं होतीये। मारियोपोलमधल्या नागरिकांच्या सामूहिक हत्येचा अपराध लपवण्यासाठी रशियानं आता बनावट मोहिमा रचल्याचा गंभीर आरोप देखील झेलेन्स्की यांनी केला। रशियावर अधिक आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी कचकाऊ भूमिका घेणाऱ्या काही युरोपीय नेत्यांवरही त्यांनी सडकून टीका केली। आमच्या शेकडो नागरिकांचा मृत्यू होईपर्यंत तुम्ही वाट पाहत होतात का, असा उद्विग्न सवालही झेलेन्स्की यांनी विचारला। अनेक रशियन राजनयिक हेरगिरी करत असल्याचा संशय आल्यामुळे जर्मनी आणि फ्रान्सनं त्यांची हकालपट्टी केली। तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांसाठी खटला चालवला पाहिजे, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे। बुचामधल्या अत्याचारामध्ये अंदाजे 300 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली। रशियन सैन्यानं अत्याचार केलेल्या सर्व जागांचा आम्ही शोध घेतोय। अजूनही सर्व जागांचा शोध पूर्ण झालेला नाही, असंही ते म्हणालेत। नागरिकांवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट दिसतंय। युद्ध सुरू झाल्यापासून झेलेन्स्की राजधानी कीव बाहेर पडून आता बुचा शहराला काल त्यांनी भेट दिली। आमचं लष्करी सैन्य आणि नागरिकांनी जर देशाचं संरक्षण केलं नसतं तर युक्रेनच्या सर्व भागात यापेक्षाही अधिक हिंसाचार झाला असता, असंही ते म्हणाले। या क्रौर्यामुळे रशियावर आणखी निर्बंध घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। बुचा परिसरात सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसतात। रस्त्यांवर लष्करी वाहनं पडलेली दिसतात। इथल्या मदत केंद्रावर भेट देण्याआधी झेलेन्स्की यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली। या भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करतायत। आतापर्यंत 410 नागरिकांचे मृतदेह सापडलेत, अशी माहिती इथल्या तपास अधिकाऱ्यांनी दिली। जगभरातल्या नेत्यांनी या क्रौर्यामुळे रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे। बुचामध्ये रशियानं केलेल्या हिंसाचार पाहता कठोरातले कठोर निर्बंध घालण्याची मागणी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केली। पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये ते बोलत होते। ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लीज ट्रूस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी हा संवाद साधला। युद्ध गुन्ह्यांबद्दल जगभरातून रशियाचा निषेध केला जातोय। बुचा इथल्या रस्त्यांवर सापडलेल्या मृतदेहांवर खूप जवळून गोळीबार झाल्याच्या खुणा दिसतात, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। काल म्हणजे सोमवारी बुचामध्ये आणखी मृतदेह सापडल्याचं समोर येतं। एका कंपाऊंडमध्ये काही अंतरावर 9 मृतदेह सापडलेत। रशियानं ज्या जागेचा सैनिक तळ म्हणून म्हणजे लष्करी तळ म्हणून पत्रकारांनी स्वतः पाहिलंय। आपल्याच नातेवाईकांचे या अवस्थेतले मृतदेह पाहून कुटुंबियांचे अश्रू थांबत नाहीयेत। काही नागरिकांवर गोळीबार करून त्यांना जाळण्यात आल्याचं भयंकर दृश्य ते पाहावं लागतंय। राहत होते त्याच जागेच्या परिसरात मृतदेहांच्या अवशेषांचं दहन या नागरिकांना करावं लागतंय। आपल्याच नागरिकांचा दफनविधी करण्याचा अत्यंत कठीण प्रसंग नागरिकांवर आलाय। युद्धामध्ये नवऱ्याला गमावलेल्या एका स्त्रीनं दोन्ही देशांनी आता शांतता कराराचा विचार करण्याची विनंती केली आहे। काही देखील आता भरलेली आहेत। बुचामधल्या नरसंहाराला रशियन सैन्य जबाबदार असल्याचं केवळ आम्हाला नाही तर जगालाही ज्ञात आहे, असं पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी म्हटलंय। रशियानं युक्रेनवर केलेले अत्याचाराचे आरोप त्यांनी नाकारलेत। कीव काबीज करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतर रशियानं अलीकडच्या काही दिवसात राजधानीच्या परिसरातून आपलं सैन्य मागे घेतलं, पण त्याऐवजी रशियानं देशाच्या पूर्वेकडे हे सैन्य पाठवलंय। या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे। कीवच्या आसपास रशियन सैन्यापैकी सुमारे 2/3 सैनिक निघून गेलेत आणि एकतर ते बेलारूसमध्ये आहेत किंवा त्या मार्गावर ते आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली। बुचामध्ये झालेला हिंसाचार हे केवळ हिमनगाचं टोक आहे, असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलंय। पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लीज ट्रूस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ते बोलत होते। मारियोपोलमध्ये याहीपेक्षा भयंकर स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलंय। बुचामध्ये झालेला नरसंहार आधी पहा आणि नंतरच आमच्याशी बोला, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली।
पोलंडमध्ये युक्रेनचे निर्वासित मोठ्या संख्येने येतात. फ्रान्स आणि जर्मनीनं कठोर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी यावेळी संतापही व्यक्त केला. बुचामध्ये झालेल्या अत्याचाराबद्दल ज्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं त्याचबरोबर बलात्कार झालेत, अनेक कुटुंबांवर जवळून करण्यात आलेला गोळीबार याविषयी आमच्याकडे देखील माहिती आता उपलब्ध झाल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. ही दृश्य पाहून रशियावर कठोर आर्थिक निर्बंध घालण्याची मागणी होतीये. रशियन सैन्य आक्रमक हल्ले करेल अशी शक्यता अमेरिकेने याआधीच व्यक्त केल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटलंय. युक्रेनमध्ये झालेला नरसंहार रशियन सरकार पुरस्कृत असल्याचा रशियानं केलेला आरोप रशियाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांचे अंडर सेक्रेटरी जनरल मार्टिन ग्रिफिन्स यांच्याशी झालेल्या चर्चेच्या सुरुवातीलाच ही माहिती दिली. रशियानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली, पण सध्या अध्यक्ष असलेल्या ब्रिटनने ही बैठक बोलवायला नकार दिल्याचं लाव्हरोव्ह यांनी यावेळी नमूद केलं. युद्धविरामाचा करार होईपर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता राहील आणि चीनलाही युक्रेनमध्ये शांतता हवी असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सोमवारी म्हटलंय. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं. कुलेबा आणि वांग यांना रशिया युक्रेन परिस्थितीची माहिती दिली. तसंच कुलेबा यांनी म्हटलंय, युक्रेनला चीनशी संवाद कायम ठेवायची इच्छा आहे, त्यामुळे युक्रेनमध्ये शांततेसाठी चीननं प्रयत्न करावेत. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी रोमानियन संसदेला संबोधित केलं आणि रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लागू करण्याचं आवाहन केलं. झेलेन्स्की यांनी खासदारांना जी माहिती दिली त्यानुसार गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतरही कीवच्या वायव्येकडच्या बुचा शहरात 300हून अधिक जणांचे मृतदेह सापडलेत. जहाजांसाठी बंदरं बंद करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या भूभागात रशियन वस्तूंचं संक्रमण थांबवण्याची गरज आहे. रशियन ऊर्जा म्हणजेच या संदर्भातले निर्बंध आणखी कडक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. युक्रेनमध्ये रशियन सैन्यानं युद्धगुन्हे केल्याच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेनं रशियाचं निलंबन करण्याची मागणी केलेली आहे, तशी योजना आखली जाते. सदस्य राष्ट्र याबाबतचा निर्णय घेतील असं सोमवारी यूएनमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते फरहान हक यांनी म्हटलंय. या संदर्भातला ठराव मंजूर केल्यानंतर चौकशी आयोग स्थापन करून रशियाकडून युद्ध नियमांचं संभाव्य उल्लंघन आणि गैरवर्तनाची चौकशी केली जाईल. या युद्धाचा परिणाम आता ऑटोमोबाईल क्षेत्रावर देखील होतोय. बीएमडब्ल्यूनं 2 जर्मन कारखान्यांमधलं उत्पादन थांबवलंय. मर्सिडीजच्या असेंब्ली प्लांटमधलं कामही आता मंदावलंय. फोक्सवॅगननं यानंतर उत्पादन थांबवण्याचा इशारा दिलाय. जागतिक वाहन उद्योगाला गेल्या वर्षापासून अधिक काळ संगणकाची म्हणजे कम्प्युटर चिप्स आणि इतर महत्त्वाच्या भागांचा प्रचंड तुटवडा जाणवतोय, म्हणून हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. उत्पादन कमी झालं आणि वितरण कमी झालं त्यामुळे नवीन कारच्या किमती लाखो ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत आणि या सगळ्याचे परिणाम आता जाणवायला सुरुवात झाली आहे. ब्रिटननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घ्यायला नकार दिल्याबद्दल रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सोमवारी ब्रिटनवर टीका केली. रशियानं काउन्सिलची तातडीची बैठक बोलावली, पण सध्या अध्यक्ष असलेल्या ब्रिटननं त्यावर बोलायला नकार दिला. युनायटेड नेशन्समधल्या जे यूके मिशनवर आहेत त्यांनी म्हटलंय परिषद त्याऐवजी मंगळवारी चर्चा करेल. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युद्धगुन्ह्यांचा खटला चालवावा असं सुचवल्याबद्दल रशियाचे परराष्ट्रमंत्री लाव्हरोव्ह आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना देखील खडसावल्याचं कळतंय. मॉस्कोबरोबरच्या वाटाघाटीतून काहीही साध्य झालं नाही असं म्हणत पोलंडचे पंतप्रधान मातेउस मोराविकी यांनी सोमवारी युरोपियन नेत्यांवर रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचं आवाहन केलंय. वॉर्सातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक नेत्यांवर टीका केली, ज्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांचा समावेश आहे. गुन्हेगारांशी चर्चा केली जाऊ शकत नाही, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या जाऊ शकत नाहीत. गुन्हेगारांशी लढा दिला पाहिजे असं मोराविकी यांनी म्हटलंय. दरम्यान ओडेसामधून अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. लिव्ह शहरातून ट्रेननं प्रवास करून पोलंड किंवा इतर देशात जाण्याचा निर्वासितांचा प्रयत्न आहे. हा प्रसंग अत्यंत कठीण असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत. सायरनचे सततचे आवाज आणि त्यात आपल्या आप्तांना निरोप देणं ही कठीण गोष्ट असल्याचं नागरिक म्हणतायत. सततच्या स्फोटांच्या आवाजाने लहान मुलं घाबरून जात आहेत असं इथल्या पालकांनी म्हटलंय. गाडी निघेपर्यंत आपल्या नातेवाईकांशी संवाद साधण्याचा इथल्या प्रत्येकाचा प्रयत्न दिसतोय. निरोप देताना सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू तरळतायत. रशियन सैन्यानं पूर्वेकडच्या प्रदेशात आणि डोनबास प्रांतावर लक्ष केंद्रित केलं, त्यामुळे इर्पिनमधले काही नागरिक आता घरी परतायला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरांचं बागांचं हल्ल्यात प्रचंड नुकसान झालंय. घर पुन्हा बांधायला 1 महिना तरी लागेल असा अंदाज इथले नागरिक अँड्री यांनी व्यक्त केलाय. कीव प्रांत युक्रेननं परत मिळवल्याची माहिती उपसंरक्षण मंत्री खाना मेलर यांनी दिली. युक्रेननं इर्पिन, बुचा, गोस्टोवेल आणि संपूर्ण कीव प्रदेश पुन्हा ताब्यात घेतल्याचं मलिर म्हणाले.
अझोव समुद्रावरील बंदर शहर असलेल्या मारिउपोलमध्ये लष्कराकडून मदत साहित्याचं रशियाच्या सैन्याला वितरण केलं जातं. याचं फुटेज रशियन टीव्हीने रविवारी प्रसिद्ध केलं. आरटीआर अर्थात या वाहिनीच्या म्हणण्यानुसार रशियन सैन्यानं शहरात एकीकडे ही मानवतावादी मदत तर केलीच, पण त्याचबरोबर ही वितरित करण्याचा निर्णय जेव्हा घेण्यात आला तेव्हा जापोरिझ्या मार्गावर आधी मेट्रो स्टोअर होतं, तिथे मदत केंद्र आता कार्यरत आहे. या केंद्रात मदतीबरोबरच फोन चार्ज करणं, त्याचबरोबर सैनिकांना जर नातेवाईकांसाठी काही माहिती द्यायची असेल ती देखील इथे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पोलंडमध्ये सोमवारी मेडिका बॉर्डर क्रॉसिंगवर असलेल्या युक्रेनच्या निर्वासितांनी युक्रेनच्या शहरांमध्ये होत असलेल्या हत्याकांडाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय, गेल्या आठवड्याभरात रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतरही राजधानी कीवच्या बाहेरच्या भागात 410 नागरिकांचे मृतदेह सापडले. अनेकांचे हात बांधलेले होते आणि शरीरावर बंदुकीनं म्हणजे गोळीनं केलेल्या जखमा आणि छळाच्या देखील खुणा दिसत आहेत. रशियाकडून आक्रमणानंतर स्वतःहून पीडितांसाठी काम करणाऱ्या काही युक्रेनियन युगुलानं रविवारी खार्किव्हमध्ये मेट्रो स्टेशनवर त्यांचं लग्न झालं. सध्या मेट्रो स्टेशन बॉम्ब पडल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्यांसाठी निवारा केंद्र बनतंय. युद्धापूर्वी अनास्तासिया ग्रॅचोवा ऑन्कोलॉजी विभागात परिचारिका होती आणि ऑन्टोन सोकोलोव हे दंतशल्य चिकित्सक आहेत आणि त्यांचं स्वतःचं क्लिनिकही होतं. आता बघूयात इतरही बातम्या. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होती आणि जीवाश्म इंधनाचा पायाभूत सुविधांमधला वापर आणि त्यावरच्या गुंतवणुकीमध्ये वाढ केल्याचं पॅरिसनं आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं आणि या उत्सर्जनात मोठ्या प्रमाणावर अंकुश आणला. पण काही देशांनी घेतलेल्या निर्णयापेक्षा हरितगृह वायू उत्सर्जन कमी होतंय, त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान आता वाढतंय अशी चिंता देखील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या पाकिस्तान, रशिया आणि सर्बियातील 8 शांतता सैनिकांसाठी शनिवारी गोमा इथे एक शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. पीस ऑपरेशनचे अंडर सेक्रेटरी जनरल पियरे लॅक्रॉक्स यावेळी उपस्थित होते. यावेळी या संघटनेचं नेतृत्व पाकिस्तान, रशिया आणि सर्बियाचे राजदूत आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक सरकारचे प्रतिनिधी या समारंभाला उपस्थित होते. सैनिकांचं पार्थिव त्या देशांमध्ये परत पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोलंबोमध्ये बोगोटा येथे शेकडो मोटरसायकलस्वार रस्त्यावर उतरले होते. नवीन नियमांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. रस्त्यांवरच्या वाढत्या गुन्ह्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ठराविक दिवस आणि तासांमध्ये प्रति मोटरसायकल एकापेक्षा जास्त प्रवास बंदी करण्यात आली आणि त्याला नागरिकांनी विरोध केला. भूस्फुरुंग स्फोटात बळी गेलेल्यांचे नातेवाईक सोमवारी कोलंबियाच्या शांतता न्यायाधिकरणाबाहेर जमले होते आणि देशभरात स्फोटक यंत्र ठेवणाऱ्या बंडखोर गटांच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली. हजारो नागरिक आणि लष्करी कर्मचारी या स्फोटात जखमी झाले. पीडितांच्या गटांचं कोलंबियन काँग्रेसचे सदस्य जोस जेमे उस्किटिगोई यांनी नेतृत्व केलं. हा सुरू असलेला सध्याचा तपास पुरेसा नाही अशी व्यथा देखील यावेळी आंदोलकांनी मांडली. राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी सोमवारी रियो दी जेनेरियोच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्तानं क्राइस्ट रिडेमेर या पुतळ्याजवळ कॅथलिक समारंभाला ते उपस्थित होते. हा सोहळा कार्डिनल डॉन ओरानी टेम्पेस्टान या ब्राझीलचे पर्यावरण मंत्री जोआकिम अल्वारो परेरा यांच्या उपस्थितीत पार पडला. डिस्चार्ज देण्यात आला. 58 कोरोना रुग्णांचा मात्र मृत्यू झालाय. सध्या देशात 12,054 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची संख्या 5,21,416 वर पोहोचलेली आहे. त्याआधी कालच्या आकडेवारीचा विचार केला तर देशात कोरोनाच्या 913 रुग्णांची काल नोंद झाली होती. 715 दिवसात प्रथमच 1,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद याआधी झाली होती. 1,316 जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या देशामध्ये म्हणजे काल 12,597 रुग्णांवर उपचार सुरू होते. 714 दिवसात प्रथमच हा आकडा देखील 13,000 पेक्षा कमी आला होता. कोरोना बळींची संख्या 5,21,358 पेक्षाही वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि नफ्ताली बेनेट यांच्यातल्या चर्चेदरम्यान अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय. दोन्ही नेत्यांनी भारत इस्रायलमधील अनेक क्षेत्रातल्या सहकार्याचा या बैठकीमध्ये आढावा घेतला. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद नेदरलँडच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीसह केनहॉपच्या ट्युलिप गार्डनला देखील भेट दिली. 3 दिवसांच्या या दौऱ्यावर सध्या राष्ट्रपती कोविंद सपत्नीक आहेत.
पाकिस्तानमधले आपण अपडेट्स घेणार आहोत, कारण पंतप्रधान इम्रान खान सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तान तहरीक इन्साफ समर्थकांनी सोमवारी पाकिस्तानची राजधानीमध्ये रॅली काढली. आदल्या दिवशी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संसद बरखास्त करण्याचा आणि लवकर निवडणुका घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे की नाही यावर युक्तिवाद ऐकायला त्यांनी सुरुवात केली होती. दरम्यान इस्लामाबादच्या रॅलीमध्ये तहरीक इन्साफ समर्थक तन्वीर खान यांची प्रतिक्रिया आपण बघूयात. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्यासोबतच राहू. पंतप्रधान कोणतीही आगामी निवडणूक आणखी मोठ्या बहुमतानं जिंकतील अशी आशा देखील या समर्थकांनी यावेळी व्यक्त केली. अभिनेते एस्टेल हॅरिस यांचं 93व्या वर्षी निधन झालंय. सेनफेल्ड आणि टॉय स्टोरी यामधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजलेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सहकलाकारांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर एक चांगल्या आणि आवडत्या कलाकाराला मुकल्याची भावना देखील यावेळी सहकलाकारांनी व्यक्त केली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रशियन सैन्यानं कीव प्रदेशातील युक्रेनची विमान वाहतूक आणि हवाई संरक्षण नियंत्रण केंद्र उद्ध्वस्त केले. प्रवक्ते इगोर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियन वायुसेनेनं दिवसभरात युक्रेनमध्ये 42 लष्करी केंद्रांवर मारा केला, ज्यामध्ये BUK-M1 आणि OSA AKM यासह 3 क्षेपणास्त्रांचा यामध्ये समावेश आहे. रशियन सैन्यानं दक्षिण युक्रेनमधल्या ओडेसा या बंदरावर क्षेपणास्त्र डागली होती, ज्यामुळे शहराच्या काही भागांवर गडद असे ढग म्हणजे धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे ढग अशा रीतीनं गडद त्याचं रूप झालं होतं. UGC व्हिडिओमध्ये हे दृश्य पाहायला मिळतंय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. युक्रेनचं सर्वात मोठं बंदर आणि नौदलाचं केंद्र असलेल्या ओडेसाभोवती तेल प्रक्रिया प्रकल्प आणि इंधनाचा डेपो आहे, हे लक्ष्य असल्याचं रशियन सैन्यानं याआधी म्हटलं होतं. ओडेसा सिटी काउन्सिलनं दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या हवाई संरक्षणानं काही क्षेपणास्त्र शहरावर येण्याआधीच पाडली होती, अशी माहिती कळते. रशियाला युक्रेनच्या शहरांमध्ये मारियोपोल आणि खार्किव आणि बुचा उपनगरात केलेल्या कारवाईबद्दल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला उत्तर द्यावं लागेल असं मत युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी म्हटलंय. ओलेक्सी रेझनिकोव्ह हॉस्टोमधल्या ऑन्टनोव विमानतळावरून काल त्यांनी हा संवाद साधला. यावेळी रशियन सैन्याने युक्रेनच्या नागरिकांचे केलेले छळ आणि हत्येबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. रशियन सैनिकांनी उघड चिथावणी न देता नागरिकांची हत्या केली आहे आणि त्यांची मोठी किंमत त्यांना आता चुकवावी लागेल असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त News18 लोकमत.